नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाईन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा मुद्दा खूप गंभीर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी मला कॉल करून मला थोडं पुढे येण्यासाठी सांगितलं आहे. तर बरेच विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन विचारले, सर आम्ही आरोग्य सेवेची दिलेली आहे, परीक्षा दिलेली आहे, त्याच्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे, आन्सर की येणार आहे का, परीक्षा परत होणार आहे का, जो गोंधळ निर्माण झाला होता, जे कॉप्या झाल्या होत्या, बऱ्याच ह्याच्यावर बऱ्याच तुम्ही बघितले असेल की कॉप्या करून मोबाईल काढून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. तर त्या सगळ्यांच्या चर्चेसाठी आज मी इथे उपस्थित झालेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला मी काही काही प्रश्न विचारणार आहे बघा. तुम्हाला त्याचे उत्तर पण तुम्ही द्यायचे आहेत आणि याच्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. तर खूप महत्त्वाच्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत या आरोग्य सेवा भरतीबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला हेडलाईन ती दिसत आहे, ती म्हणजे आरोग्य सेवाची जी भरती आहे ती परीक्षा पुन्हा होणार का, पुन्हा होणार का, हा क्वेश्चन मार्क आहे. कारण सरकार अजितदादा पवार यांनी किंवा आरोग्य मंत्री बऱ्याच यांनी विभागांनी सांगितलं आहे की आम्ही तो तपासणी करत आहोत आणि त्याच्यानुसार जर दोषी सापडले तर आम्ही त्यांची लवकरात लवकर कारवाई करणार आहोत. पण परीक्षा परत होणार आहे का, यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाहीये. त्याच्यासाठी बघा, पुढे मी खाली लिहिलंय, पैसे भरून पोस्ट मिळाली तर. म्हणजे काही काही विद्यार्थ्यांनी बघा 10-10 लाख रुपये, 5-5 लाख रुपये अशा पोस्ट भरून डमी उमेदवार उभे केले, परीक्षा दिल्या, मोबाईलवर कॉप्या केल्या, नंतर काही काही यांनी पेपर फोडले. तर या विद्यार्थ्यांनी पैसे भरून, ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले तर त्यांच्यासाठी त्या पोस्ट मिळतील. त्यांनी तो सोपा मार्ग निवडला, त्यांना पोस्ट मिळतील. मग जे विद्यार्थी गरीब आहेत, जे विद्यार्थी मेहनत करून पेपर देत आहेत, त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय, असा प्रश्न मी इथे उपस्थित करत आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं, ज्या विद्यार्थ्याकडे 5-10 लाख रुपये भरायला पैसे नाही आहेत, फॉर्म भरायलाच पैसे नाही आहे, परीक्षेला जाण्यासाठी खर्च, जर मुंबईवरून जर पुण्याला यायचं असेल त्यांना तेवढे पैसे जर मिळत नसतील तर 5 ते 10 लाख रुपये ते भरणार कसे, कॉप्या कसे करणार. तर या सगळ्यांचं मी याच्यासाठी तुम्हाला आज हे लेक्चर मी बनवलं आहे. तर आरोग्य सेवाची जी ही परीक्षा आहे, तर ती परीक्षा नेमकी काय असायला पाहिजे, कशा स्वरूपात असायला पाहिजे, आणि परत घेतले तर फायदे काय होतील, नुकसान काय होतील, हे आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आरोग्य सेवा परीक्षा परत घेतल्यास फायदे काय होतील हे तुम्हाला मी सांगणार आहे. फायदे काय होणार आहेत आणि नुकसान काय होणार आहे, नुकसान कशा स्वरूपात, विद्यार्थ्यांचं काय काय नुकसान होऊ शकतं, फायदे काय काय होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला मी शेअर करणार आहे. आणि याच्यावर तोडगा काय काढायचा हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे की आपण कशा स्वरूपात त्याच्या वर आता हे करणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगत आहे ते म्हणजे फायदा काय होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ही आरोग्य सेवा भरती जर परत घेतली, सरकारने, आयोगाने ही परीक्षा जर परत घेतली तर फायदे कसे होणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. काय काय स्वरूपाचे फायदे होतील बघा. कॉप्या करून जे विद्यार्थी पास झाले, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मोबाईल काढले, परीक्षा चालू असताना कॉप्या केल्या, किंवा बाजूच्या विद्यार्थ्यांनी त्यांना आन्सर सांगितले, किंवा दोघा तिघांनी किंवा 4-5 जणांनी मिळून कॉप्या केल्या, किंवा शिक्षकांनी काही काही उत्तर सांगितले, अशा कॉप्या करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना, पोस्ट मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्यावर पायबंद बसणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी कॉप्या करून पास झाले, किंवा त्यांनी जास्त मार्क मिळाले, किंवा ज्यांनी मेरिट वाढवलं आहे, त्या कॉप्या करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे काय होईल, पायबंद बसेल, जर नवीन परत एकदा परीक्षा घेतली, व्यवस्थित परीक्षा घेतली तर. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट पैसे भरले, 5-5 लाख, 10-10 लाख, 20-20 लाख, डायरेक्ट आम्हाला पोस्ट पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेंटर्स बुक करून पैसे फोडून, बऱ्याच गोष्टी पैसे भरून ज्या गोष्टी केल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना परत पायबंद बसणार आहे. त्या उमेदवारांना पायबंद बसणार आहे की ते पैसे भरून त्यांना काय होणार आहे, पोस्ट मिळणार नाही. कारण आता परत जर परीक्षा झाली तर त्यांना परत एकदा जर कडक स्वरूपात परीक्षा झाली तर पैसे भरून जे उमेदवार लागणार होते ते उमेदवार लागणार नाहीत. तर हा दुसरा फायदा तुम्हाला होणार आहे जर परीक्षा परत घेतली तर. पहिला फायदा तुम्हाला मी सांगितला, कॉप्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकसान होणार आहे. कॉप्या करून जे उमेदवार पास होणार होते, जे परीक्षा उत्तीर्ण होणार होते, ते कॉप्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना पायबंद बसणार आहे. दुसरं म्हणजे जे पैसे भरून, डायरेक्ट जे पैसे भरून पास होणार होते ते पण आता याच्यानुसार काय होतील, तुम्हाला परत त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बघा, सेंटरवर गोंधळ निर्माण झाला होता. मी मागच्या लेक्चरमध्ये तेव्हा तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील सगळ्यात अगोदर आपण याच्याकडे दखल घेतली होती सेंटरवर बघा. आणि आपलाच व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता की आपण एक दाखवलं होतं की बाबा
मला सकाळी सकाळी 8:30 वाजता एक विद्यार्थ्याचा फोन आला होता सेंटरवरून की सर आम्ही 500 विद्यार्थी इथे जमा झालेलो आहोत आणि सेंटर आणखी ओपनच झालेलं नाही. म्हणजे त्या सेंटरवाल्यांना पण माहीत नव्हतं की इथे आपली या कॉलेजमध्ये परीक्षा होणार आहे. दापोलीचं जे सेंटर होतं त्याच्यात परीक्षाच होत नव्हती. तर मग आपण सगळ्यांना कॉल केले, रिपोर्टरला कॉल केले. पुण्यातून त्यांनी पुण्यातल्या रिपोर्टरनी दापोलीच्या रिपोर्टरला सांगितलं लवकरात लवकर जाऊ सेंटरवर जा. नंतर तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं. मग अधिकारी अर्ध्या एक तासांनी तिथे 9:30 वाजता अधिकारी पोहोचले. त्याच्यानंतर पुढे 1-2 घंट्यांनी नंबरिंग वगैरे सिस्टम केली आणि नंतर ते परीक्षा घेतली. म्हणजे सेंटरवर गोंधळ निर्माण झाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सेंटरवर जर गोंधळ निर्माण झाला असेल तर तोपर्यंत ते पेपर फुटण्याचे चान्सेस जास्त होते. कारण पेपर त्यांच्याकडेच होते त्यावेळेस. आणि त्या पेपरचं म्हणजे सील पण निघालेलं होतं. म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर तर फुटलेच होते, परत त्याच्यामध्ये वेळ पण मिळाला. म्हणजे जे विद्यार्थी पैसे भरले होते ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना आधीच पेपर मिळाला असेल, त्यांनी आधीच फोडला असेल आणि नंतर त्यांनी आन्सर की पण त्यांना वेळ पण बघा 3-4 घंट्याचा वेळ पण मिळाला. आणि अशा स्वरूपात त्यांना जास्त मार्क त्यांनी मोबाईलवर पण चेक करू शकतात. तर या सेंटरवर जो गोंधळ निर्माण झाला होता आणि पेपर जो फुटला होता, तर याच्यानुसार या लोकांना काय होणार आहे, पायबंद बसणार आहे. अशा उमेदवारांना पायबंद बसणार आहे जर परीक्षा परत एकदा घेतली तर. तर अशा स्वरूपात आपले हे फायदे होतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी तर अशी इच्छा आहे किंवा माझी स्वतःकडून तुमची आता मला माहीत नाही तुमची आता मी त्याचे नुकसान पण तुम्हाला सांगणारच आहे. पण माझी एक वैयक्तिक जर मागणी असेल तर सांगतो तुम्हाला की बघा एक कशात तरी मी वाक्य ऐकलेलं आहे की 100 गुन्हेगार सुटले तर चालतील, 100 गुन्हेगार सुटले तर चालतील, पण एक निर्दोष व्यक्तीला सजा होता कामा नये. एक निर्दोष व्यक्तीला सजा होता कामा नये. याचा अर्थ असा होईल विद्यार्थी मित्रांनो की बाबा तुम्ही भले 4 लाख 5 लाख विद्यार्थ्यातून फॉर्म भरले आहेत, परीक्षा दिली आहे, त्यातल्या समजा 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांनी जर पैसे भरलेले असतील तर 4 हजार विद्यार्थी डायरेक्ट लागतील. जे कॉपी केले असतील ते डायरेक्ट लागतील. मग कॉप्या करून जर लागलेले असतील तर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी अभ्यास केला आहे, ज्यांनी मेहनत केलेली आहे, तर आणि ज्यांनी खूप सारे कष्ट घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मग त्याच्यात नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझं असं मत आहे की परीक्षा परत झाली तर तो खूप चांगला प्लस पॉईंट मिळेल आणि पुढची परीक्षा एकदम काटेकोरपणे व्यवस्थित काय म्हणते त्याला शिस्तबद्ध झाली, व्यवस्थित झाली, पारदर्शक झाली तर त्याचा नक्कीच फायदा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर जे योग्य असतील, काय म्हणते त्याला प्रामाणिक असतील त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच माझं पण असं वैयक्तिक मत आहे, परीक्षा परत एकदा व्हायलाच पाहिजे. तर बघा याचे नुकसान काय, आता फायदे जर झाले याचे थोडेफार नुकसान आहेत. नुकसान एवढे जास्त नाही आहेत, म्हणजे असं जास्त नुकसान नाही आहेत, पण थोडेफार नुकसान पण आहेत. जे विद्यार्थ्यांनी मला सांगितले आहेत ते नुकसानाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता नुकसान काय काय आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मेहनत करणारे व गरीब विद्यार्थी, जे मेहनत करून किंवा अभ्यास करून जे गरीब विद्यार्थी होते किंवा जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्या मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं काय होणार आहे, नुकसान होणार आहे की बाबा त्यांना परत एकदा अभ्यास करावा लागणार आहे किंवा त्यांना परत एकदा सेंटरवर जावं लागणार आहे. अभ्यास करून परत त्यांना काय करावं, पेपर द्यावं लागेल, पैसे त्यांना खर्च करावा लागणार, वेळ खर्च होणार आहे, मानसिक त्रास होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी याच्यात नुकसान आहे. विद्यार्थी मित्र, नक्कीच याचं नुकसान आहे. परत एकदा परीक्षा देणे ही सोपी गोष्ट नसते. परत त्याला अभ्यास करावा लागतो, परत तुम्हाला सेंटरवर जायचं असेल त्याचा खर्च होतो, 2-3 दिवस आधी तुम्हाला हे करावं लागतात. म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी हे नुकसान आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एवढं नुकसान नाहीये की जे विद्यार्थी 10-10 लाख रुपये भरणारे विद्यार्थी डायरेक्ट पास होतील. अशा विद्यार्थ्यांना आपल्याला अशा उमेदवारांना आपल्याला पायबंद घालावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 लाख रुपये जर ते भरून डायरेक्ट जर परीक्षा देत असतील तर तुम्ही इथे फक्त तुमच्या वेळ आणि थोडंफार पैसे जर खर्च झाले असतील त्यांना परत आपण पैसे तेवढे पैसे आपण कमवू शकतो. पण जे उमेदवार चुकीच्या मार्गाने परीक्षा पास होत असतील त्यांना पायबंद घालणं गरजेचं आहे. 10-10 लाख रुपये भरणे आपली एवढी हिंमत नाही आहे 10 लाख रुपये भरण्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जर परत झाली तर याचा नक्कीच फायदा होणार आहे.
त्याच्यामुळे आता बघा लास्टच्या टप्प्यामध्ये येतोय. सरकार आता नेमकं करत काय आहे? सरकार असं म्हणत आहे की सरकार व आयोग तपासणी करत आहे की बाबा कुठे कुठे चुका झाल्या, कुठे कुठे गैरव्यवहार झाले, कुठे कुठे गोंधळ निर्माण झाला, कुठे कॉप्या झाला, याचं सरकार काय करत आहे? तपासणी करत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो, वाटलं तर हे पण गोष्ट दाखवतो. वेळ पडल्यास परीक्षा पुन्हा घेणार. अजित पवारांचं हे सेंटेन्स आहे की बाबा वेळ पडल्यास पुन्हा परीक्षा घेणार. त्याच्यासाठी ते काय करतायत, कुठे काय झालेलं आहे बाबा, कुठे केंद्रावर गोंधळ वगैरे निर्माण झालाय का, कुठे कॉप्या झाल्यात काही सगळे तपासणी करत आहेत. नंतर पुढच्या आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द करावी अशी विद्यार्थ्यांनी पण मागणी केली आहे. तुम्ही इथे बघू शकता पोस्टमध्ये. नंतर आरोग्य परीक्षेत नियमांची पायमल्ली केली म्हणजे तिथे पूर्ण तिथले नियम धाब्यावर बसवले आणि व्यवस्थित कॉप्या केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. तर या सगळ्या गोष्टी भरती परीक्षा रद्द करण्याचे संकेत पण आता दिलेले आहेत. अशा स्वरूपात तुम्हाला ह्या दिसू शकतात. आरोग्य सेवक परीक्षेमध्ये घोळ झाला तर परीक्षा रद्द करून नव्याने घेऊ असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतील, तुम्हाला पाहायला मिळतील. पण महत्त्वाची गोष्ट असे असेल की आपण विद्यार्थ्यांनी नेमकं याच्यात काय करायला पाहिजे, आपला पण याच्यामध्ये रोल. आता सरकार त्यांच्या परीने केलं तर 1-2 महिने अजून घालणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बिंदास तुम्ही राहा. हे 1-2 महिने सरकार याच्यात काहीच करणार नाहीये. तर मग सरकारला आपल्याला जागं करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, सरकारवर आपल्याला प्रेशर आणावं लागेल. प्रेशर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला विद्यार्थ्यांना एक एक स्वरूपाचं काय करावं लागेल, एक पत्रव्यवहाराच्या द्वारे किंवा अजित पवार यांना आपण आता याच्यावर आपण उपाय काय काय करू शकतो बघा. आपण घरी बसल्या बसल्या सगळे जेवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जर अजितदादा पवार मुख्यमंत्री साहेब यांना जर आपण पत्र व्यवहार केला, किंवा राजेश टोपे साहेब असतील त्यांना जर आपण पत्र व्यवहार केला की बाबा सर आमची तर सगळीकडे गोंधळ निर्माण झाला होता, तर या सगळ्यांना पत्र व्यवहार कसं करून आपण हा मार्ग करू शकतो. पत्रव्यवहार देऊन त्यांना परत परीक्षा घेण्याची रिक्वेस्ट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संघटन आपण करू शकतो. आरोग्य सेवाची जी परीक्षा झाली त्या विद्यार्थ्यांनी जे परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांमध्ये संघटन करून आपण एक प्रकारचा आंदोलन टाईप किंवा मोर्चा टाईप आपण करू शकतो, किंवा एकजूट करू शकतो. जसं तिसरी गोष्ट म्हणजे आपण मीडियाच्या थ्रू किंवा वर्तमानपत्राच्या थ्रू आपण परत एकदा सगळे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण हे करू शकतो. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कोर्टात आपण याचिका वगैरे दाखल करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे काय होईल, याच्यानुसार सरकारचं आणखी थोडं याच्याकडे लक्ष येईल आणि लक्ष येऊन ते पुढे हे करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही माझा नंबर नसेल तर माझा नंबर आहे बघा, इथे दिसत आहे. तुम्ही हा नंबर लिहून घेऊ शकतात, किंवा डबल एकदा सांगतो, 72 76 77 17 91 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपण नक्कीच विद्यार्थी मित्र सगळे एकत्र करूया. जर वाटलं तर व्हॉट्सअपवर ग्रुप करूया, सगळ्या मित्रांना एकत्र करूया आणि त्यांच्यानुसार आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही मत असतील तर मला नक्कीच सांगा. मी तुमच्या बरोबर आहे. मी लेखक राजेश मेशे नेहमी तुमच्या विद्यार्थ्याच्या बरोबर असतो. पोलीस भरतीबद्दल पण मी बरेच अशा गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही एकत्र या, आपण नक्कीच काहीतरी करूया. आणि काही तुमच्या अडचणी असतील तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट कधी पण करू शकता. टेन्शन घेऊ नका. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला सगळ्यालाच माहीत असेल तर परत एकदा लिहून घ्या. 72 76 77 17 91 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, त्याच्यावर पण मी माहिती टाकतच असतो. हे टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याला पण जॉईन करून ठेवा. आणि यूट्यूबचं आपलं हे यूट्यूबचं चॅनल आहे, याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तो बाजूचा बेल आयकॉन वगैरे दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन जर आली तर तुम्हाला ते पाहायला मिळतील. बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो. तुमचे काही अडचणी असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच आपण याच्यावर तोडगा काढूया. तर आज मी इथेच थांबतो. तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.